करमाळा येथील पोलीस कार्यालय तसेच यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या NSS विद्यार्थिनींच्या संयुक्त विद्यमाने आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला। यामध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी जागतिक अंमली पदार्थ विरोधी पथनाट्य सादर केले। सदरचे पथनाट्य करमाळा बस स्थानकवरील प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडले आणि यावेळी बस स्थानकातील प्रवासी आणि करमाळा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागतिक अंमली पदार्थ विरोधी मनुष्याच्या शरीराला किती हानिकारक असतात याबाबत येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या NSS विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर केले आणि याचवेळी चव्हाण महाविद्यालयाचे दास सर तसेच पोलीस निरीक्षक रणजित माने याशिवाय श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजाभाऊ कदम यांचे अंमली पदार्थ विरोधी भाषणे झाली आणि यावेळी पोलीस निरीक्षक रणजित माने म्हणाले की आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन आहे। या कार्यक्रमात येथील चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी एक आगळ्यावेगळ्या प्रकारे आपले पथनाट्य सादर करून समाजासमोर आपली कला सादर केली आहे। यावेळी माने साहेब यांनी चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे विशेष आभार मानले। सदरचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी करमाळा पोलीस कार्यालयातील कर्मचारी दळवे शेळके तसेच चव्हाण महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले आणि यावेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजाभाऊ कदम तसेच पत्रकार अलीम शेख, विशाल परदेशी, दिनेश खोलप आदी मान्यवर उपस्थित होते। शेवटी आभार चव्हाण महाविद्यालयातील प्राध्यापिका भुरे मॅडम यांनी मांडले। AJ 24 तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अलीम शेख, करमाळा। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या AJ 24 तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।